नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत मका पिकांची बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड केली आहे आणि लागवड केल्यानंतर आता त्यामध्ये भरपूर प्रमाणात असं तण उगवतं आणि त्यामुळे तणांचं नियोजन करणं हे खूप अवघड जातं। त्यासाठी आपण मका पिकांमध्ये कोणते असे टॉपचे 3 तणनाशक आहेत त्याचा वापर केल्यावर आपल्याला चांगला त्याचा रिझल्ट येऊ शकतो, तण आपलं जळू शकतं। तर चला तर जाणून घेऊयात। तर शेतकरी मित्रांनो, 1 नंबरला जे येतं ते टिंजर येतं, ते त्यामध्ये घटक असतो टोप्रामॅझोन 33.6% EC। तर याचं प्रमाण आपण 30 मिली प्रति एकरसाठी वापरू शकतो। वापरण्याची योग्य वेळ जेव्हा मका आपली 2 ते 4 पानावर असताना आणि तण 2 ते 3 पानात असताना जर वापरलं तर आपल्याला चांगला रिझल्ट येतो। तर हे काय करतं, जे गवतवर्गीय तण आहे त्यामध्ये कुरडू असन, चिकाटी गवत असन, फडका गवत असन, हे पूर्णपणे यामुळे मरतं। तसंच जे रुंद पानाचं गवत असतं, कणेर, पांढरं गवत, बंधन, हे पण चांगलं यामुळे जळून जातं। तर याचा परिणाम शेतकरी मित्रांनो आपल्याला 48 तासामध्ये दिसायला सुरुवात होते। तर हे काय जलद काम करणारं आहे तणनाशक आहे आणि मका पिकाला यामुळे कोणतीही हानी पोहोचत नाही। याचा कमी डोसमध्ये आपल्याला याचा चांगला रिझल्ट मिळून जातो। आणि शेतकरी मित्रांनो, कधी काय होतं, मका पानावर थोडं झोत पडतं याचा, पण नंतर पीक परत नॉर्मल होतं। तर 2 नंबरला जे येतं ते टाटा मॅट्री येतं, त्यामध्ये घटक असतो टेम्बोट्रिझोन 34.4% SC। तर याचं प्रमाण आपण 400 मिली प्रति एकरसाठी घेऊ शकतो। वापरण्याची योग्य वेळ असते याची मका जेव्हा 2 ते 5 पानावर असताना आणि तण थोडं मोठं झाल्यावर आपण याचा जर वापर केला तर आपल्याला चांगला रिझल्ट येतो। आणि याचा एक फायदा असा होतो की सर्व प्रकारचे जे जुने तण असेल ते पण यामुळे काय होतं, मरून जातं। रुंद पानाचं गवतही याच्यावर चांगला रिझल्ट मिळतो। जुनं तणही यामुळे पूर्णपणे मरून जातं। एका फवारणीमध्ये आपल्याला याचा चांगला रिझल्ट मिळून जातो आणि मका पिकाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत नाही। फक्त शेतकरी मित्रांनो, आपण याची फवारणी केल्यानंतर 5 ते 6 तास पाऊस आला नाही पाहिजे, त्यामुळे आपल्याला चांगला रिझल्ट मिळून जातो मग। तर आता 3 नंबरला जे येतं ते कॅलरीज नावाचं येतं, हे सिजंटा हे कंपनीचं असतं। तर यामध्ये 2 मुख्य घटक येतात, एक म्हणजे मेसोट्रिझोन 3.44% आणि अल्ट्राझिन 34.4% SC। तर याचं प्रमाण आपण 300 ते 400 मिली प्रति एकरसाठी घेऊ शकतो। याचा आपल्याला फायदा असा होतो की रुंद पानाचे जे तण असतं ते पूर्णपणे जळून जातं। 2 घटकामुळे आपल्याला याचा चांगला रिझल्ट येतो आणि कमी किमतीमध्ये आपण चांगल्या प्रकारे तण नियंत्रण करू शकतो। जर आपलं जे गवत आहे ते मोठं नसेल, जर छोटं गवत असेल तर त्याच्यावर चांगला रिझल्ट येतो याचा। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपला व्हिडिओ शेअर करा, आपल्या शेतकरी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।